क्षमा म्हणजेच फॉरगिव्हनेस, माफ करणं, आजची तिसरी शक्ती. आता ही शक्ती लोकांना अंमलात आणणं जरासं कठीण आहे. काही लोक तर करतच नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की लोकांनी माझ्यासोबत वाईट केलं तर मी त्यांना माफ का करायचं. तर इथे मी म्हणेन की ही जी माफी आहे ना ती त्यांच्यासाठी नाहीये. ही जी माफी आहे ती तुमच्यासाठी आहे, तुमच्या भवितव्यासाठी आहे, तुमच्या मनशांतीसाठी आहे. कारण जेव्हा तुम्ही लोकांना माफ करता ना तेव्हा त्यांचा तुमच्या आयुष्यावर असलेला, तुमच्या मनावर असलेला कंट्रोल निघून जातो आणि तुमच्या आयुष्याचा कंट्रोल हा तुमच्याच हातात असतो. आता त्यांनी जे चुकीचं केलंय ते विसरू नका, त्यातून धडा घ्या आणि पुढे व्हा. पण मला असं वाटतं की जर आपण त्यांना माफ नाही केलं ना तर ते ग्रजेस आपल्याच विचारांमध्ये वाढत जातात आणि ते ग्रजेस हे एखाद्या रोगांसारखे असतात आणि एखादा रोग जास्त बळावतो तेव्हा तो फार घातक असतो. त्यामुळे लोकांना माफ करायला शिका आणि त्यातूनही इम्पॉर्टंट स्वतःच्या हातून काही चुका झाल्या असतील तर स्वतःलाही माफ करा आणि आयुष्यात पुढे मूव ऑन करा. रूप में आकर नारायण